असं आहे की आम्ही मागच्या वेळेस सत्ता आल्यापासून विरोधी पक्षनेत्याची मागणी विरोधक करत आहे आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेता द्यावा ही मागणी आहे। परंतु आता कुठंतरी सत्ताधाऱ्यांच्या मनात काय शंका आहे, विरोधी पक्षनेते दिल्याने त्यांना काय नुकसान आहे हे आम्हाला आणि जनतेलाही समजत नाही आणि म्हणून विरोधी पक्ष नेता विना सभागृह चालवणं सुरू आहे। कुठतरी हे सगळे विरोधी पक्ष नेता नसणे त्यामुळे कामकाजावर कुठतरी परिणाम होतो का असं वाटतं का? आणि कुठतरी आपले मुद्दे कसं आहे, विरोधकाचा विरोध तीव्र होण्यासाठी विरोधी पक्ष नेता जरुरी असतो, परंतु सत्ताधाऱ्यांनी तो विरोधी पक्ष नेता तेही तेवढं जरुरी असतो। आता सत्ताधाऱ्यांच्या मनात नेमकं काय आहे, कोणत्या कारणानं त्यांना वाटतं की विरोधी पक्ष नेता नसावा, याची शहानिशा व्हायला पाहिजे। राज्यातल्या जनतेच्या मनातसुद्धा प्रश्न आहे आणि मला वाटतं की हा प्रश्न यावेळेस तरी सरकारनं सोडवावा। अजितदादा अधिवेशन मांडणार आहे, धडाकेबाज म्हणून नेता म्हणून अजित पवार यांच्या अर्थसंकल्प मांडत होते, यंदा नसणार ते सगळं होणार।